साडी नेसतो आणि त्यावर आपलं एखादं कॉन्ट्रास्ट रंगाचं ब्लाऊज घालतो, पण असं केल्यावर अनेकदा आपल्याला जसा अपेक्षित लुक पाहिजे तसा मिळत नाही। सण समारंभासाठी साडीवर परफेक्ट कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कसं निवडायचं? 3 टिप्स, तुमचीच साडी दिसेल चार चौघीत वेगळी आणि सुंदर। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सण समारंभ, लग्न सराई या निमित्ताने मग बऱ्याचदा साड्या नेसणं होतं। हल्ली साडीवर त्याच साडीचं मॅचिंग ब्लाऊजही पाहिजे असं काही नसतं। त्यामुळे बऱ्याचदा आपण आपल्या आईची, बहिणीची, मैत्रिणीची साडी नेसतो आणि त्यावर आपलं एखादं कॉन्ट्रास्ट रंगाचं ब्लाऊज घालतो, पण असं केल्यावर अनेकदा आपल्याला जसा अपेक्षित लुक पाहिजे असतो तसा मिळतच नाही। आपलं रंगांचं कॉम्बिनेशन पार फेल जातं। म्हणूनच हे काही कलर कॉम्बिनेशन्स लक्षात घ्या। यानुसार तुम्ही कोणत्या रंगाच्या साडीवर कोणतं कॉन्ट्रास्ट रंगाचं ब्लाऊज घालायचं ते ठरवू शकाल। साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कसं निवडायचं? नंबर 1, तुमच्या साडीला ज्या रंगाचे काठ असतील त्या रंगांचं ब्लाऊज त्यावरच छान दिसणार। पण जर साडीला काठ नसतील, त्यावर एखादं डिझाईन असेल तर त्या डिझाईनच्या रंगाचं ब्लाऊज घाला। जर डिझाईन पांढरं, गोल्डन किंवा चंदेरी रंगाचं असेल तर मात्र साडीच्या रंगानुसार एखादा कॉन्ट्रास्ट रंग आपल्याला निवडावा लागेल। नंबर 2, तुमची साडी ज्या रंगाची आहे तो रंग शोधा। त्या रंगाच्या आजूबाजूचे जे 2 रंग आहेत त्या रंगापैकी एखादा रंग तुमच्या ब्लाऊजसाठी निवडू शकता। प्रत्येक वेळी पिवळं, हिरवं, लाल, हिरवं असं कॉम्बिनेशन चालून जाईल असं नाही। नंबर 3, एकाच रंगाचे 2 टोनही कॉम्बिनेशन मध्ये छान दिसतात। उदाहरणार्थ, जर तुमची साडी गुलाबी रंगातल्या एकदम लाईट शेडची असेल तर त्यावर गुलाबी रंगातल्या एकदम डार्क शेडचं ब्लाऊज शोभून दिसेल। ब्लाऊजची निवड करताना साडीचं टेक्स्चर जसं आहे तसंच ब्लाऊजही असायला हवं। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील साडीवर परफेक्ट कॉन्ट्रास्ट ब्लाऊज निवडण्याच्या काही 3 टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।